नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी मटर पनीरची भाजी, तीही कोणतेच वाटण न घालता. फक्त एका सिक्रेट मसाल्यामुळे ग्रेव्ही होईल एकदम झकास आणि चव अशी की बोटं चाटत राहाल. तर चला लगेच सुरुवात करूया. तर मटर पनीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं. आता त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत. तर जिरं छान फुलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. तर ही कच्च्या टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे मी मिक्सरमध्ये. 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले, ते छान असे त्याची प्युरी बनवली आणि मस्त तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. या भाजीमध्ये आपण कोणत्याच प्रकारचं वाटण न घालता टोमॅटोची प्युरी आणि एक सिक्रेट मसाला वापरून छान अशी दाटसर ग्रेव्ही बनवून आपण मटर पनीरची भाजी बनवत आहोत. तर बघा, टोमॅटोची प्युरी छान आपण तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर आपण 1 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट पण वापरणार आहोत. तर छान अशी अद्रक लसणाची पेस्ट आपण ही पण छान अशी ह्या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. याचा पूर्ण कच्चटपणा जो असतो, वास, तो पूर्णपणे गेला पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे टोमॅटोच्या प्युरीसोबतच. आता ही छान प्युरी परतवल्यानंतर आपण जो सिक्रेट मसाला वापरणार आहोत तो म्हणजे हा मटर पनीरचा मसाला आहे. हा तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल, कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. फक्त मटर पनीरचा असा मसाला असतो हा. आता आपण एका पूर्ण पॅकेट मी वापरणार आहे. तर हे एका बाउलमध्ये आपण घेतलेला आहे मसाला आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी वापरणार आहे. तर कोमट पाणी टाकून आपण हा मसाला असा मिक्स करून घेऊया या बाउलमध्ये. तर बघा, हे फक्त या मसाल्यामुळे आपल्या जे ग्रेव्हीला आहे ना एकदम दाटसरपणा येणार आहे. त्याच्याकरता मी हा मसालाच वापरून आणि घरातला कोणताच मसाला न वापरता आपण फक्त हा बाजारातला मसाला वापरून, मटर पनीरचा मसाला वापरून ही मटर पनीरची भाजी बनवत आहोत. तर टोमॅटोची प्युरी छान अशी परतवून झालेली आहे. आता वेळ आलेली आहे आपल्याला आपण जो मसाला मिक्स केलेला होता एका बाउलमध्ये पाण्यामध्ये, तो मसाला आपण ह्याच्यामध्ये सगळा घालून घेऊया. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण कोणतंच घरातलं हळद मसाला न वापरता फक्त हा मटर पनीरचा जो मसाला आहे तोच वापरून ही भाजी बनवत आहोत. आता हा मसाला पण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतवून घेऊया, म्हणजे मसाल्याला पण छान असं तेल सुटेल, रंग पण सुंदर येईल. तर बघा, या पद्धतीने 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत. तर छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि छान मसाला शिजत आहे. आता तो मसाला टाकलेला तो छान असा परतवल्यानंतर आपण जे मटार घेतलेले होते, हे मी 1 वाटी मटार घेतलेले होते, ते पण ह्या मसाल्यामध्ये आता आधी मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, कारण मटार आपण कच्चेच वापरलेले आहेत. त्याच्याकरता मटार शिजेपर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून छान हे मटार अशी शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे 2 ते 3 वाफ आल्यावर आपलं हे मटार चांगलं शिजलं जाईल. तर आपण झाकण ठेवून हे छान असे मटार आपण शिजवून घेऊया. तर बघा, आता 5 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघितलेलं आहे. तर मस्त रंग आलेला आहे आणि मटार पण छान असे शिजले असतील आता, कारण मस्त उकळी येत आहे आणि रंग पण छान आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे या ग्रेव्हीला. तर बघा, आपण कोणतंही वाटण न वापरता फक्त हा मसाला आणि टोमॅटोची प्युरी वापरून अगदी घट्टसर अशी ही ग्रेव्ही झालेली आहे मटर पनीरची. तर मटर छान अशी शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता पनीर टाकून घ्यायचं आहे. ह्याच्या आधी आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर आता मीठ मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं होतं 2 मिनिटासाठी. आता बघा, मस्त तेलाचा तवंग सुटलेला आहे. तर आता हे छान असं शिजलेलं आहे ऑलमोस्ट सगळंच भाजी. तर ह्याच्यामध्ये मी पनीर फ्राय न करता असेच पनीर वापरणार आहे मी.
तुम्हाला जर फ्राय करून पनीर वापरायचे असतील तुम्ही वापरू शकता. मला फ्राय केलेले पनीर अजिबात आवडत नाही, ते असे रबरासारखे मला लागतात. त्याच्याकरता मग मी हे असे डायरेक्ट पनीर सोडणार आहे या भाजीमध्ये. तर बघा मी पाव किलो पनीर घेतलेलं होतं. आता हे पण छान मिक्स करून आपण झाकण ठेवलेलं 2 मिनिटासाठी. आता ही आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे छानपैकी. बघा अजिबात कोणतंच वाटण न वापरता फक्त टोमॅटोची प्युरी आणि आपण जो मटर पनीरचा मसाला वापरलेला होता त्याच्यामुळे ग्रेव्हीला किती घट्टपणा आलेला आहे. जसं काय आपण ह्याच्यामध्ये कोणती पेस्ट वापरली आहे असं वाटत आहे, पण नाही. आपण फक्त टोमॅटोची प्युरी आणि एक सिक्रेट मसाला वापरून ही मटर पनीरची भाजी बनवलेली होती. आणि आता छान असे कोथिंबीर टाकून आपली ही भाजी सर्व करायला तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, फक्त एक सिक्रेट मसाल्याने तयार झालेली ही झक्कास मटर पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, स्वादिष्ट खा.